नमस्कार, कुकिंग विथ वैभवी मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत कोंबडी वड्याची भाजणी। त्यासाठी साहित्य 2 किलो स्वच्छ धुवून सुकवलेले तांदूळ, अर्धा किलो ज्वारी, ती पण निवडून स्वच्छ या तांदळात 2 किलो तांदूळ, अर्धा किलो ज्वारी आणि बाकीचं साहित्य मी तुम्हाला दाखवते। चला, पाव किलो चणा डाळ आपण छान भाजून तांदळामध्ये टाकूया। ही बघा, आता आपली डाळ छान भाजली आहे। आता आपण हिला साईडला काढून घेऊया आणि दुसरी डाळ भाजायला घेऊया, उडदाची डाळ। आता आपण ही पण भाजून घेऊया खरपूस। हे बघा, आता आपली उडदाची डाळ पण छान भाजली गेली आहे। आता ह्याला आपण साईडला काढून घेऊया। हे बघा, अर्धा पेला आपण धणे घेऊया याच्यात आणि धणे पण छान भाजूया। हे बघा, धणे पण छान भाजले गेले आहेत। आता ह्याला आपण साईडला काढून घेऊया। ही बघा, ही काळी मिरी आहे, ही पण छान आपण भाजून घेऊया। चला तर मग, आपली काळी मिरी पण छान शेकली गेली आहे। आता आपण ह्याला बाजूला काढून घेऊया। आता ही थोडी मेथी आपण भाजून घेऊया। मेथी भरपूर भाजायची नाही तर मग ती खूप कडू होते। हे बघा, मेथी पण आपली शेकली। मेथीला जास्त शेकायचं नाही तर मग ती खूप कडू होते। आता हे 2 चमचे बडीशेप आपण ह्याच्यात घालूया आणि त्याला पण शेकून घेऊया। हे बघा, बडीशेप पण छान भाजली आहे। आता आपण हिला काढून घेऊया। हे बघा, हे सगळं साहित्य, भाजलेलं साहित्य तांदूळ आणि ज्वारीच्या मिश्रणात आपण मिक्स करूया। हे बघा, हे आता आपण छान मिक्स करूया आणि गार झालं की गिरणीतनं दळून आणूया। ही बघा, वड्याची भाजणी आपली तयार झाली आहे।